शासनानं भूसंपादन इथं सुरूच केलेलं नाही। MIDC घोषित करायची अनेक वर्ष आणि त्यामध्ये मग अनेक लोकांनी जमिनी स्वस्त भावात घ्यायच्या ना वाढी भावात विकायच्या, असा एक सुंदर असा एक धंदा तो आहे। त्याच्यामध्ये गुंतवणूकदार तुम्ही जर का त्याची नावं पाहिली तर तुम्हाला इथला कोण पोटे, इथला कोण अमोल राजे, इथला कोण मेहबूब दिसणार नाही। तर हे सगळे मोठे धनिक वर्ग पैशाला पैसा किंवा रुपयाला 100 रुपये कसे होतील हे करणारे लोक त्यामध्ये आहेत। तर शासनानं भूसंपादनच केलं नाही। शासनानं मूळ उतारा ज्याच्याकडे असेल, ज्यावेळेस तुम्ही नोंद घातली त्यावेळेस जो उतारा ज्याचा असेल त्याच्या नावानेच तुम्ही खरेदी केली पाहिजे। मधल्या काळातले व्यवहार तुम्ही मान्य करता उपयोगी नाही। जो खडसेंच्या बाबतीमध्ये निर्णय लागला होता, भूमिका घेतली खडसेंनी, ती भूमिका, ती जमीन त्या माणसाच्या नावावर होती, कुठल्याही प्रकारचा शिक्का नव्हता, पण ती भूसंपादनामध्ये आहे असं दाखवून खडसे साहेबांना त्या काळामध्ये ज्या चौकशीला आणि ज्या केसेसला सामोरं जावं लागलं तशाच प्रकारचं नाही इथंही लावावा। हवा असल्यास ईडीकडे चौकशी द्यावी, कारण परदेशामधला पैसा यामध्ये गुंतलेला आहे। इस्रायल सारख्या देशाचा पैसा जर का या ठिकाणी लागला असेल म्हणजे तिथल्या गुंतवणूकदाराचा, आणि ती गुंतवणूक खऱ्या अर्थानं जर का आपल्या लोकांना फायदेशीर ठरणार होती का, इथे MIDC होणार आहे म्हणून ती घेतली जात होती। MIDC व्हावी ही खऱ्या अर्थानं आपली किती लोकांची इच्छा होती, जी असणारी इंडस्ट्री किती आपल्याला उद्योग व्यवसाय देते, नोकरी देते। काही कंपन्या बंद पडलेल्या आहेत, मग अधिक पिकाखालची जमीन आपण इंडस्ट्री करता का देतोय? जसं नांदे परिसरामध्ये, केळवली परिसरामध्ये जशी MIDC होती आपण तिला विरोध केला। एक नाही धरणं भाराभर चिंता कशा करता करताय? अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। विशेषतः 10 गाव शेतकऱ्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, स्थानिक शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतलेली आहे, अगोदर आमदार जयंतभाई पाटील शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी त्या बाबतीमध्ये एक बैठक घेतली आणि सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। उद्याचा जो मोर्चा ठेवलेला आहे तो शेतकऱ्यांचा ठेवलेला आहे, म्हणजे एका पक्षाच्या झेंड्याखाली असं नाहीये, आणि निश्चितपणे ही बाब स्वागतार्ह आहे। पक्ष म्हटला की मग कार्यकर्त्यांचं, शेतकऱ्यांचं त्यामध्ये विभाजन होतं आणि मूळ उद्देशाला कुठेतरी मग नुकसान पोचतं। तसं होऊ नये ही दक्षता ज्यांनी याचं आयोजन केलेलं आहे त्यांनी ती दक्षता घेतली, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। या 10 गाव परिसरामध्ये औद्योगिक वसाहती करता ही जागा घेण्याचं काम MIDCनं सुरू केलेलं आहे। त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली जाते। शेतकऱ्यांना कुठेतरी त्या व्यवहारामध्ये लाटण्याचा प्रयत्न केला जातोय। अशा प्रकारच्या तक्रारी अनेक आल्या। काही शेतकऱ्यांना न घेता सुद्धा या ठिकाणी खरेदी खत मारली गेली। म्हणजे हे लोकशाहीमधलं काम आहे की मोगलशाहीमधलं काम आहे, हा मनाला पडणारा एक प्रश्न आहे। आणि म्हणून आघाडीचं सरकार जरी असेल, महाविकास आघाडीमध्ये जरी आम्ही असू, तरी जो प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचा झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या बरोबर आपण आहोत, ही भूमिका विशद करणं, स्पष्ट करणं गरजेचं आहे। म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर स्पष्टपणे सांगू इच्छितोय की त्या मोर्चामध्ये, शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सर्व शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून सहभागी व्हावं, शेतकऱ्यांची एकजूट दाखवावी आणि त्यातून न्याय्य ज्या काही मागण्या आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवले जावेत। त्या सोडवण्याच्या कामी शासनाला त्या बाबतीत आपण भाग पाडावं। याकरता जे जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे शेतकऱ्यांना दिलं जाईल। कायदेशीर बाबी त्यामध्ये काय असतील त्याच्यामधले डिटेल माझ्याकडे नाहीये, त्या व्यवहारातली माहिती तशी मला काही फारशी नाहीये, परंतु जे शेतकरी आज प्रश्न घेऊन, मोर्चा घेऊन येत आहेत, म्हणजे निश्चितपणे त्या पाठीमागे कुठेतरी काहीतरी पर्सेंटेजमध्ये विषय असू शकतो। ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या असतील, विकलेल्या जमिनीमधनं काय आपण मागायचं हा प्रत्येकाचा वेगळा प्रश्न आहे। परंतु ज्या जमिनींच्या बाबतीमध्ये साठे करार झालेले आहेत, साठे करार एकानं केला, व्यवहार दुसरा मारतोय, खरेदी खत तिसरा करतोय, मग त्या औद्योगिक
वसाहतीचा आम्हाला फायदा काय होणार, शेतकऱ्यांना फायदा काय होणार. जर शेतकऱ्यांच्याकडनं ती जमीन घेतली गेली तर मग जे काही शासनाच्या निकषाप्रमाणे जे आपल्याला लाभ होत असतात त्यापासून आपण वंचित राहणार आहोत. आणि म्हणून यापूर्वी 10, 15, 20 वर्षापूर्वी जे साठे करार केले असतील ते साठे करार पहिले शासनानं रद्द करावे. वास्तविक पाहता जेव्हा MIDC घोषित केली जाते, सातबाऱ्यावरती त्या नोंदी घातल्या जातात का MIDC करता प्रस्तावित म्हणून, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे व्यवहार होऊ देऊ नये ही खबरदारी खरं म्हणजे घेणं जरुरीचं असतं. कारण एखादी MIDC होणार म्हटल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार त्या ठिकाणी गुंतवणूक करतात, शेतकऱ्यांकडनं अल्प दरामध्ये जमिनी घेतात, कुठेतरी लिटिगेशन निर्माण करून ठेवतात आणि मग त्याचा जास्त मोबदला तो बाहेरचा माणूस जो गुंतवणूकदार आहे तो घेऊ इच्छित. आणि मग आपल्या शेतकऱ्यांना ना नोकरी मिळणार, ना 22.5% मिळणार, ना प्लॉट मिळणार आणि ना जमिनीचे पैसे मिळणार. 10, 15, 20 वर्षापूर्वी जे व्यवहार झाले असतील त्यातली काही माणसं हयात आहेत, काही हयात नाही. काही हयात आहेत त्यांच्या आधी दुसऱ्या माणसांना त्या ठिकाणी उभं करून रजिस्टर मारलेले आहेत. अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी आहेत. आणि म्हणून उद्याच्या मोर्चाच्या अनुषंगानं मी शासनाकडे ही मागणी करतोय की शासनानं याच्यावरती चौकशी समिती नेमावी, SITची चौकशी केली जावी. नेमकं या व्यवहारामध्ये काय आहे. माझ्या कानावरती जे आलं ते परदेशी कंपनीनं याच्यामध्ये काहीतरी पैसे कुणाच्या तरी माध्यमातून गुंतवले होते. म्हणजे परदेशी कंपनीनं जर का ती गुंतवणूक केली असेल त्या कोणा व्यापाऱ्याकडे, कोणा दलालाकडे, कोणा इस्टेट एजंटकडे ते पैसे गुंतवले असतील आणि त्याच्याकडनं इथे पैसे जर का ते लागले असतील तर नेमका व्यवहार कोणाबरोबर कसा होणार आणि शेतकऱ्याच्या हाती नेमकं काय पडणार हा एक प्रश्न आहे. म्हणून उद्योग विभागानं या बाबतीमध्ये आणि महसूल विभागानं या बाबतीमध्ये जागरूकता दाखवून शेतकऱ्यांची होणारी नाडवणूक, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी आणि व्यवहार जैसे थे जे काही मधल्या काळामध्ये MIDC घोषित झाल्यानंतर ज्या काही जमिनींचे व्यवहार कोणी केले असतील ते व्यवहार रद्द करावे आणि मूळ शेतकऱ्यांच्या नावावरती तो 7/12 ठेवावा. आणि शेतकऱ्यांना जर कोणाचं देणं त्यातनं असेल तर ते देणं त्यांच्याकडनं घेतलं जावं, काय पैसे घेतले असतील ते. परंतु MIDCला जमिनी शेतकऱ्यांच्याकडनं गेली तर ते अधिक त्या दृष्टीनं फायद्याचं होईल. आणि म्हणून आज आपली ही भूमिका स्पष्ट करावी याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही बोलतो, ते पक्षाचा कुठेच विषय नाही आहे. तिथे त्यांनी जो काही आयोजन जे केलेलं आहे ते शेतकरी म्हणून केलेलं आहे. तर मग मी राष्ट्रवादी काँग्रेस का बोलू. मी सुद्धा सुरेश लाड म्हणून बोलतो ना, सगळ्या सहकार्याने शेतकरी संघटने शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. तिथे जर पक्षाचं कुणाचं नावच नाहीये तर मी माझ्या पक्षाचं नाव का काढायचं, ते अयोग्य ठरतं. म्हणजे पक्षीय श्रेय घेण्याकरता कुठेतरी आपण प्रयत्न करतो ना, तर आपण पहिले शेतकरी आहोत ही भूमिका द्या. परंतु जर का ती SITची जर का चौकशी लागली किंवा तत्सम आणखीन कुठली जर काही महसूल खात्याची किंवा शासनाची यंत्रणा जर त्याकरता कार्यरत असेल तर ती आपण लावण्याकरता मागणी करतोय. मी लेखी स्वरूपातही करणार, उद्याच्या मोर्चामध्येही करतील आणि मीही माझ्या वतीनं करेन. ही निरपेक्ष म्हणजे कुठल्याही प्रकारे कुणालाही बाजू न देता शेतकऱ्यांच्या हितार्थ ही चौकशी केली जावी. मग त्यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते शासकीय अधिकारी असो की लोकप्रतिनिधी असो त्यांची कुणाची इथे गय केली जाऊ नये. किंवा शेतकऱ्याचं हित हे महत्वाचं आहे. जमीन त्यांची आहे, त्यांच्या अज्ञानाचा फायदा कोण घेऊन जर का त्या ठिकाणी आपले घर भरण्याचं काम करत असतील तर ते चुकीचं आहे. आणि मग ते व्यवहारात कोण व्यवहारामध्ये आहे त्याची डॉक्युमेंट जेव्हा काढतील तेव्हा ते कळेल.